audio jungle. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं हूं शाहीन अब्बास और आप देख रहे हैं 24x7 जो आप तक पहुंचाए सच्ची खबरें। आइए देखते हैं ये रिपोर्ट। नाज़रीन, गुलबर्गा शहर में आज पत्रिका भवन में कैंपस फ्रंट कर्नाटका स्टेट जनरल सेक्रेटरी सदाकत शाह ने मीडिया के नुमाइंदे से बात करते हुए कहा कि स्कॉलरशिप, पीएचडी और एमफिल फेलोशिप कट डाउन करने पर काफ़ी स्टूडेंट्स को मुश्किलात का सामना करना पड़ रहा है। मज़ीद जानकारी के लिए आइए देखते हैं तफसील रिपोर्ट। ये आज हम कैंपस फ्रंट ऑफ इंडिया की तरफ से यहाँ पे प्रेस मीट करे हैं। तो हमारा प्रेस मीट करने का मकसद जो इशू है फ़िल वक्त जो स्कॉलरशिप के लिए प्रॉब्लम फेस कर रहे हैं पूरे स्टूडेंट्स पूरे इंडिया में, ख़ासकर कर्नाटक में, तो वो इशू को लेकर हम यहाँ पे आए हैं। हम गवर्नमेंट से रिक्वेस्ट करे हैं कि इशू को सॉल्व करें। ये हम पहले भी देख चुके हैं। हम केएमडीसी का इशू रहने हम उधर भी प्रोटेस्ट कर रहे थे। हम उसमें भी हमको एक बोला गया था कि केएमडीसी आ जाएगी सबकी बोलकर, लेकिन हम देखते हैं कि थोड़े जनों की आई, लेकिन अभी भी मैक्सिमम जनों की केएमडीसी पेंडिंग है। उसी तरह से सेम स्कॉलरशिप पेंडिंग अभी बेकार के सिली रीजंस बता रहे हैं। उधर पे वहाँ पे थोड़ा कुछ एक मिस्टेक हो गई फॉर्म फिल करने में, इसी के लिए वो कॉल करके उन्हें बुला रहे भी नहीं वो कि आपकी मिस्टेक है, आप फॉर्म हमें और एक बार करेक्ट करके दीजिए बोलकर। वो ऐसे ही रख लेकर बैठ रहे हैं। वो महीने चले जा रहे हैं और स्टूडेंट्स को खुद पता ही नहीं हो, और कोविड के लिए वजह से फ़ंड नहीं है बोलकर बोल रहे हैं। हालांकि देखेंगे हम तो स्टूडेंट की इशू जो है, उनका पढ़ाई जो है बहुत ज़रूरी है। इसी के लिए फंड होना हमको बहुत ज़रूरी है। अब हमारे कांटेक्ट में ऐसे बहुत सारे स्टूडेंट्स हैं कि जो लोन लेकर पढ़े हैं, उनकी स्कॉलरशिप नहीं आने की वजह से अब उनको लोन उनका ये करना है, इंटरेस्ट बढ़ रहा है, तो बहुत एक टेंशन की सिचुएशन में, बहुत उनके पेरेंट्स टेंशन में हैं अभी कैसा पे करने हैं बोलकर। तो सेम स्कॉलरशिप का भी इशू यही है, स्कॉलरशिप आ नहीं रहे हैं। तो इसी के लिए हम पूरे कैंपस फ्रंट ऑफ इंडिया की तरफ से पूरे कर्नाटक लेवल में एक स्टेट वाइड कैंपेन चला रहे हैं स्कॉलरशिप कोडी बोलकर। तो हम पूरे इंशाल्लाह गुलबर्गा में भी, हमारे गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में भी 28 नवंबर को हम प्रोटेस्ट करने का प्लान किए हैं। इंशाल्लाह मैं सब जनों से भी गुजारिश करना चाहता हूं कि प्रोटेस्ट में आएँ और इस प्रोटेस्ट को सक्सेसफुल बनाएं। इंशाल्लाह डीसी ऑफिस पे हमारा प्रोटेस्ट रहेगा। हम उधर डीसी सर को, हम डीसी मैम को मेमोरेंडम देंगे और रिक्वेस्ट करेंगे, और माइनॉरिटी डिपार्टमेंट के इसको भी मेमोरेंडम देंगे। कर्नाटक राज्य ಒಂದು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಇಶ್ಯೂಸ್ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆಯಾ, ಹಲವಾರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅವರು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಅವ್ರು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಅವ್ರು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅಪ್ಲೈ ಮಾಡುವಂಥದ್ದೇ ದೊಡ್ಡೊಂದು ಹಿಂಸೆ ಥರ ಇದೆ. ಹಲವಾರು ಪ್ರೊಸೆಸ್ಗಳನ್ನು ಅವರು ಫೇಸ್ ಮಾಡಿ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅಪ್ಲೈ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಯಾಕೋಸ್ಕರ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅಪ್ಲೈ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಫೈನಾನ್ಷಿಯಲಿ ಪುವರ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಮಾತ್ರ. ಒಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಡ್ರಾಪ್ಔಟ್ ಸಂಖ್ಯೆ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಆಗಿರುತ್ತೆ ಇಂಥೊಂದು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅನ್ನೋದನ್ನ ಒಂದು ಯೋಜನೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆದರೆ ಇವತ್ತೇನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಯಾರು ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಸಪೋರ್ಟಿಗೋಸ್ಕರ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅಪ್ಲೈ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಸರಿಸುಮಾರು 30-40% ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಮಂಜೂರಾಗಿಲ್ಲ. ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿದ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಮಂಜೂರಾಗಿಲ್ಲ. ಇದು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಬಂದು ನಿಂತಿದೆ ಅಂದರೆ, ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅರಿವು ಯೋಜನೆಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನಿಂತಿದೆ ಅಂದರೆ ಈ ಸಾಲಿನ ಪ್ರಸಕ್ತ ಅಕಾಡೆಮಿಕ್ ಇಯರಲ್ಲಿ ಅವರು ಕಾಲೇಜ್ ಫೀಸ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಫೀಸ್ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾಯಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಆಗ್ತಾಯಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅವ್ರು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಫೀಸ್ ಬಂದಿಲ್ಲ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತುಂಬ ಇಶ್ಯೂಸನ್ನು ಫೇಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಇದು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋಗ್ಬೋದು ಅಂದರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ಕಡಿತಗೊಳ್ಳುವಂಥ ಒಂದು ಮಟ್ಟಕ್ಕೆ ರೀಚ್ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ನಮ್ಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅದರಿಂದ ಈ ಒಂದು ಕೋವಿಡ್ ಸಿಚುವೇಷನ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿದೆ ಎಷ್ಟು ನಾವು ಬ್ಯಾಡ್ಲಿ ಎಫೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದೀವಿ ಅಂತೇಳಿ. ಅದರಿಂದ ಈ ಒಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅವ್ರಿಗೆ ಆಗ್ತಿರುವಂಥ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ನ ಮಂಜೂರಾತಿ ಡಿಲೇ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಮಾಡಬೇಕು. ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಅಪ್ಲೈ ಮಾಡುವಂಥ ಪ್ರೊಸೆಸ್ನ ಆದಷ್ಟು ಸರಳೀಕೃತಗೊಳಿಸಬೇಕು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೊಂದು ವಿಪರ್ಯಾಸ ಏನಂದರೆ, ಇದೇ ನವಂಬರ್ 9ರಂದು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸುತ್ತೋಲೆ ಮೈನಾರಿಟಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಿಂದ, ಅದು ಎಸ್ಪೆಷಲಿ ಮೈನಾರಿಟಿ ಅವರಿಗೆ ಏನು PhD ಮತ್ತು MPhilಗೆ ಫೆಲೋಶಿಪ್ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತಾ, 25,000 ಪ್ರೋತ್ಸಾಹಧನ ಪರ್ ಮಂತ್ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತಾ, ಪರ್ ಮಂತ್ 25,000ವನ್ನು 10,000ಕ್ಕೆ ಕಡಿತಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಪರ್ ಇಯರ್ 3 ಲಕ್ಷ ಸಿಗ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು 1,20,000 ಕಡಿತಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಇರುವಂಥದ್ದು, ನಮ್ಮ ದೇಶ ಉದ್ಧಾರ ಆಗಬೇಕು ಅಥವಾ ನಮ್ಮ ದೇಶ ಡೆವಲಪ್ಡ್ ಕಂಟ್ರಿ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಪೇಪರ್ಗಳನ್ನು ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಹಲವಾರು ಹೊಸ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ತರಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದೆಲ್ಲ ನಡೆಯುವಂಥದ್ದು ಈ ಒಂದು ರಿಸರ್ಚ್ ಥೀಸಿಸ್ನ ಮೇಲೆ ಆಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಈ ಒಂದು ಪ್ರೋತ್ಸಾಹನ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಡುವಂಥ ಏನು ರಿಸರ್ಚ್ ಪೇಪರ್ಸ್ ಇದೆಯಾ, ರಿಸರ್ಚ್ ಪೇಪರ್ನ ಅವ್ರಿಗೆ ಉತ್ತಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಉತ್ತಮ ಎಲ್ಲ ಕಡೆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ನೀವೇನೋ 10,000 ಅಂದಿದ್ರೆ 10,000 ಪ್ರಿಂಟೌಟಿಗೆ ಅದು ಸಾಲದು ಅನ್ನೋದು ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರೋಂಥ ವಿಚಾರ. ಸೊ
ಅದರಿಂದ ಈ ಒಂದು ಸುತ್ತೋಲೆಯನ್ನು ಹಿಂಪಡಿಬೇಕು. ಅವ್ರಿಗೇನು 25,000 ಸಿಗ್ತದೆ, 20,000 5,000 ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಬೇಕು. ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, 5 ವರ್ಷವನ್ನು ಯಾಕೆ 3 ವರ್ಷಕ್ಕೆ ಕಡಿತಗೊಳಿಸಿದ್ದೀರಾ? ಆ 3 ವರ್ಷ ಒಂದು ಪೇಪರ್ಗೆ ಸಾಕಾಗುವಂಥದ್ದಲ್ಲ. PhD 5 ವರ್ಷನೇ ಕೊಡಬೇಕನ್ನೋ ಒಂದು ಮುಖಾಂತರ ಈ ಒಂದು ಏನು ಸುತ್ತೋಲೆ ನೀವು ಹೊರತುಪಡಿಸಿದ್ದೀರಾ, ಆ ಸುತ್ತೋಲನ್ನು ಹಿಂಪಡಿಬೇಕು. ಇದರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಕೊಡಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಆಂದೋಲನವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಹಲವಾರು ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಪನ್ನು ಡಿಲೇ ಮಾಡಬೇಡಿ, ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಕೊಡಿ ಅನ್ನೋದು. ಬಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ತಿರುಗಿ ನೋಡದೆ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದ ಪ್ರೊಸೆಸ್ನ ಕ್ಲಿಯರಾಗಿ ಸೆಟ್ ಮಾಡೋದು ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಇವತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬೀದಿಗಿಳಿಬೇಕಾಗಿದೆ. ನಾವೊಂದು ಕ್ಯಾಂಪಸ್ ಫ್ರಂಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಮೈನಾರಿಟಿ ಆಫೀಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಜಿಲ್ಲಾ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಇವರನ್ನೆಲ್ಲ ಇದು ಮುಂದಿಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಒಂದು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಕೊಡಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಅಭಿಯಾನ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಯಾರಿಗೆಲ್ಲ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಸಿಗುವಂಥ ಒಂದು ಹೋರಾಟವನ್ನು ನಾವು ಹೆಚ್ಚಿಸಲಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. फ्रंट ऑफ इंडिया कर्नाटक की जानिब से स्कॉलरशिप कोडी ये एक नाम से हम क्या पूरे स्टेट के अंदर एक आंदोलन कर रहे हैं, एक मूवमेंट कर रहे हैं. इसका अहम मकसद है हर एक स्टूडेंट्स को, जो अल्पसंख्यक हो या माइनॉरिटी हो, SC ST OBC स्टूडेंट्स हो, हर एक को जो स्कॉलरशिप में ताख़िर किया जा रहा है, मतलब डिले किया जा रहा है, कोविड के नाम पर डिले किया जा रहा है या कुछ टेक्निकल प्रॉब्लम्स बताकर डिले किया जा रहा है, इसको कम करके हर एक स्टूडेंट्स को स्कॉलरशिप पहुंचना है. क्योंकि स्कॉलरशिप इसलिए दिया जाता है कि वो स्टूडेंट्स आगे चलकर जो उनकी तालीम हासिल कर कुछ आगे उनका जो मकसद रहता है ज़िंदगी में और इस देश के लिए जो उनका एक ख्वाब रहता है कुछ बनने के लिए, उसके वास्ते मतलब वो तालीम हासिल करते हैं. लेकिन स्कॉलरशिप डिले करने की वजह से, ताख़ीर करने की वजह से बहुत सारे ऐसे स्टूडेंट्स हैं जो टोटली स्कॉलरशिप पर डिपेंड होते हैं. अगर एग्जांपल के तौर पर हम देखेंगे, ख़ास करके डिग्री स्टूडेंट्स जब जो देहात के तौर पे वहाँ से आते हैं, सुबह से दोपहर तक जब वो कॉलेज पढ़ते हैं तो शाम को जाकर वो कुछ काम करते हैं, काम करके अपना घर चलाते हैं. सुबह वो क्या करते हैं, कॉलेज पढ़ते हैं, ऐसा करके घर चलाते हैं और अपना स्टडीज़ भी कंप्लीट करते हैं. टोटल स्टडीज़ का पैसा जो अमाउंट रहता है वो स्कॉलरशिप पर वो डिपेंड रहते हैं. अगर स्कॉलरशिप नहीं देंगे तो कुछ खर्च करना पड़ेगा उनको और मुसीबत में आना पड़ेगा. इससे कुछ प्रॉब्लम्स भी फेस हो सकते हैं. हम एग्जांपल तौर पर देखेंगे, रोहित वेमुला जैसे स्टूडेंट्स को हम अब याद करेंगे. उनको टॉर्चर करने की वजह से बहुत सारे ऐसे स्टूडेंट्स हैं जो आत्महत्या कर चुके हैं ऐसे परेशानियों की वजह से. तो गवर्नमेंट इसको बहुत अहम इससे देखना है, इसको बहुत क्या फोकस करना है. स्कॉलरशिप का जो इशू है इसको ओवरकम करके हर एक स्टूडेंट्स को स्कॉलरशिप पहुंचाने का काम गवर्नमेंट करना है. नहीं तो कैंपस फ्रंट ऑफ इंडिया की तरफ से बहुत अहम तरीके से हम एहतजाज करेंगे. जितना हो सका हम पहुंचने की कोशिश करेंगे. हर एक डिपार्टमेंट के जो चीफ मिनिस्टर होंगे और अलग अलग, पहले तो हम जो ऑफिसर्स हैं वहाँ मिल रहे हैं, उनको जाकर ऑफिसर से बात की है क्या? हाँ, ऑफिसर से बात हो चुकी है हमारी. उडुपी के अंदर वहाँ के DC के साथ बात हो चुकी है. वो कहते हैं, हर एक ऑफिसर ये कहते हैं कि हम आपकी बात पहुँचा देंगे. लेकिन हर एक डिपार्टमेंट में कहते हैं हम आपकी बात पहुंचा देंगे. लेकिन ये बात कब पहुंचती है, ये बात कहाँ पहुंचती है, ये अभी तक हमको पता नहीं चल रहा है. हम अपना जो जमहूरी के तौर पर हमें जो हमारा भारत का जो संविधान हमें कहता है, जमहूरी तौर पर हम एहतजाज करके हमें जितना हमारा हक हासिल करने की कोशिश कर रहे हैं, उसको हम और तरीके से जो उग्र होराटा बोल के हम कन्नड़ा में वो तरीके से हम करने के लिए भी तैयार हो चुके हैं. इंशाल्लाह हम आगे जाकर और ये और फोकस कर ये स्कॉलरशिप के मैटर में हम प्रोटेस्ट करेंगे, एहतजाज करेंगे. सरफराज, कैंपस फ्रंट स्टेट कमेटी मेंबर. देखते रहिए S24/7, जो आप तक पहुंचाए ऐसी ही कुछ मुख्तसर लेकिन सच्ची खबरें. खुदा हाफिज, जय हिंद.